नमस्कार, मी किरण. आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मनसे नेते तथा कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार राजू पाटील यांना बहुजन समाज तसेच वंचित समूहातील बौद्ध समाजाचा वाढता पाठिंबा. निर्जे, लोढाहेवन, पलावा शहरात वास्तव्यास असलेल्या मतदारांचा तसेच बहुजन समाज व वंचित समूहातील बौद्ध समाजाचा जाहीर पाठिंबा मिळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे त्यांचा यावेळी देखील विजय देखील मानला जातोय. राजू पाटील यांनी केलेली विकासकामं पाहता आणि त्यांची लोकप्रियता पाहता प्रत्येक घरात मतदारसंघात त्यांच्या नावावर यावेळी स्थानिक उमेदवार म्हणून पुन्हा एकदा आमदार म्हणून शिक्कामोर्तब होईल आणि पुन्हा देखील ते अधिक मताधिक्याने 144 कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून पुन्हा निवडून येतील, अशा प्रतिक्रिया सौ सोनल तांबे भानुशाली यांनी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजवर सुद्धा व्यक्त केल्या व बौद्ध समाजाने यावेळी सुद्धा आमदार राजूदादा पाटील यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी विनम्र आवाहन केलं. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली, महाराष्ट्र. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मला बोलायचे आहे आपले लाडके आमदार राजू पाटील दादा यांच्याबद्दल. मनसे नेते आणि कल्याण ग्रामीणचे लाडके आमदार, लोकप्रिय आमदार राजू पाटील यांना बहुजन समाज तसेच बहुजन वंचित समाजातून भरघोस मतांनी निवडून द्यावं ही माझी विनंती आहे त्या लोकांना. राजूदादा पाटील यांना निवडून का द्यायचे याबद्दल मला सांगू इच्छिते मी. कारण की कोविड काळात राजू दादा यांनी खूप अति सुंदर काम केले आणि ते प्रेरणादायी आहे. हे लोक घरी बसत होते घाबरून, पण आपले लाडके राजू दादा हे बाहेर लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून त्यांना मदत करत होते. आणि कल्याण ग्रामीणमध्ये त्यांनी इतकं चांगलं काम केले हे मी सांगायची वेगळी आणि गरज नाही आहे तुम्हाला. त्यांची कामं अगदी लहानातल्या लहान मुलांच्या ओठी आहेत ते अगदी मोठ्यांपर्यंत. ते आपल्या सर्वांना इतके प्रिय का आहेत? कारण की ते त्यांच्या डोक्यात पॉलिटिक्स नसून ते अगदी समाजसेवा हे अगदी मनापासून करू इच्छितात आणि त्यासाठी ते अगदी प्रत्येकाच्या मनात पोचलेले आहेत. त्यांनी प्रत्येकाच्या मनात अगदी छान सुंदर घर केले. त्यामुळे त्यांच्या नावा अगोदर लाडके आणि लोकप्रिय आमदार असे हे आवर्जून लावतात आणि त्याचंच हे कारण आहे. त्यामुळे मी प्रत्येक समाजातील वंचित समाज, बहुजन समाज या प्रत्येक समाजातील मी प्रत्येकाला ही विनंती करते की आपण याही वेळी आपले लाडके लोकप्रिय आमदार राजूदादा पाटील यांना भरघोस मतांनी पुन्हा निवडून देऊया आणि त्यांना विजयी करूया. धन्यवाद. तुम्हा सर्वांना अजून एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे मी स्वतः बौद्ध समाजातली असल्यामुळे बहुजन समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकांना माझी विनंती आहे की आपली जी काही कामं आहेत ती आपले लाडके राजूदादा पाटील हे आपल्यासाठी नक्कीच करणार आहे आणि ती करण्यासाठी आपल्याला पूर्णतः त्यांना पाठिंबा द्यायचा आहे, त्यांना भरघोस मतांनी वोट करायचं आहे. त्यासाठी मी प्रत्येकाला विनंती करते की आपल्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी आपले दादा आपल्यासाठी उभे असते आणि त्यासाठी त्यांना निवडून आणावं ही प्रत्येकाला विनंती. धन्यवाद.